प्रश्न काय दिलेला आहे, एका मैदानावर जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. रमेश हा मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे, त्या रांगेतील एकूण विद्यार्थी किती असू शकतात? काय म्हटलं, किती असू शकतात, बरोबर आहे, शक्यता आपल्याला विचारली. मग आता मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे, बरोबर आहे, तर मग आता येणारं उत्तर काय आहे, वर्ग. कारण की उदाहरणार्थ जर 5 विद्यार्थी एका रांगेत असतील तर 5 रांगा असतील, म्हणजे 5 गुणिला 5 किती, 25. जर 6 असतील तर 6 गुणिला 6 किती, 36. याचा अर्थ येणारं उत्तर वर्ग आहे. ऑप्शन चेक केले, 64, 36, 49, 100 सगळे काय आहेत, वर्ग आहेत. मग आता काय करायचं, मग अशा वेळेस आपल्याला समजायला पाहिजे, जर हा मध्यभागी उभा आहे, याच्या समोर आणि मागे जर सारख्याच विद्यार्थी आहेत, याचा अर्थ हे जे संख्या येईल ही काय येईल, विषम, ही काय येईल, विषम. उदाहरणार्थ पहा, 3 पुढे 3 मागे 6, 3 आणि 3 6 आणि 1 7, 5 पुढे 5 मागे 5 आणि 5 10 आणि 1 11. येणारी संख्या नेहमी काय येईल, विषम. तर विषम संख्येचा वर्ग कोणता आहे? 64 नाही, 8चा आहे, 36 नाही, 6चा आहे, 100 नाही, 10चा आहे. विषम संख्येचा एकमात्र वर्ग कोणता आहे? 49. जर हे कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल